नमस्कार, माझं नाव महेश बारी. आपण शिरसोली या गावात आलेलो आहे. हे आमचे बाबा मधुकर पानगडे यांनी आपले प्रोडक्ट वेस्टीज ॲग्री 82 आणि ह्युमिक याचा यूज केला होता. ही कपाशी जी आहे ही 1 जूनला लागवड झाली होती आणि 20 तारखेला 82 आणि ह्युमिकचा उपयोग केला होता. त्याचा काय रिझल्ट दिसला बाबांना, बाबा आपल्याला सांगतील. बघा, मी बऱ्याच दिवसापासून शेती करतोय आणि या शेतामध्ये कंटिन्यू 5 वर्षापासून मी कापूसच पेरतोय. पण ह्या वर्षी जे उगवण शक्ती किंवा जे कपाशीची जी ताकद आहे, फुटवे, उंची वगैरे अशी कोणत्या साली झाली नाही. तर मी असं एवढंच सांगू शकतो शेतकऱ्यांना की एकदा ह्या प्रॉडक्टचा तुम्ही उपयोग करा, 1 एकरात का होईना, आणि अनुभव घ्या. मला फार अनुभव चांगला आलेला आहे आणि कंडिशन चांगली आहे. त्यानंतर बाबांनी 10 दिवसानंतर परत 82 आणि मॉसचा उपयोग केला होता. 82 आणि मॉसने काय फरक जाणवला बाबा? याच्यामध्ये मर जर नाही झाली आणि पानं वगैरे चांगले आले, रोगरागी काहीच नाही आहे आणि मावाने काही नाही. मॉसने फुलोरा पण बऱ्याच फुलोरा काय फुलपातीला सुरुवात झालेली आहे. आता माझी कपाशी 1.5 महिन्याची जवळजवळ झालेली आहे. बरं बाबा, तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरून संतुष्ट आहात? बिलकुल संतुष्ट आहात. याच्यापुढे मी हेच वापरणार आहे. बरं, तुम्ही आणि याच्यामुळे काय झालं, खताची सेंद्रिय खत म्हणजे हे दिल्यानंतर मी रासायनिक खत वापरलंच नाही. फक्त एकच दाव दिलेलं होतं. त्याच्यानंतर असं वाटतं की आता याच्यापुढे कोणतंच खत द्यायचं नाही, हेच करायचं बस. बरं बाबा, तुमच्या बाकीच्या शेतकरी मित्रांना सांगायला आवडेल? बिलकुल, मला चांगलं आवडेल. एकदा तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा आणि अनुभव घ्या. 1 एकरात का होईना, आणि आपलं रासायनिक खत वाचवा आणि पैसेही वाचवा आणि उत्पन्न वाढवा. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने बाबांनी आपला अनुभव घेतलेला आहे प्रोडक्टचा. त्यांना खूप संतुष्ट झालं आहे. तुम्ही पण आपले प्रोडक्ट वापरून शेताच्या उत्पन्नात वाढ घेऊ शकता. तुम्ही बघू शकता ते पूर्ण परिसर की कशा पद्धतीने आपल्या प्रोडक्ट्समुळे कपाशीची वाढ झालेली आहे. चारी बाजूने घे, झेंडा भिवते.